मित्रांनो, मी रोहन पवार TRP ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपला ब्लॉग येत आहे आणि तो पण खूप दिवसांनी येत आहे, मला माहिती आहे ब्लॉग। सो आज आपण जाणार आहोत मलबार हिलला, जे की एक ट्रेल ट्रॅक आहे तिकडे चालण्यासाठी। असं म्हणजे मी आता खूप रील्स वगैरे बघितल्या याच्यात, सो विचार केला जरा आपण पण जाऊन बघूया तिकडे। तर मी मित्रांना विचारलेलं पण कोण अवेलेबल नव्हतं, सो डिसाईड केलं की चला एकटाच जाऊ, सोलो ट्रेक करू, असंच टाईमपास। तर आज सुट्टी होती म्हणून जरा निघालो आहे आता वॉक करण्यासाठी, म्हणजे मलबार हिलला जाण्यासाठी आणि थोडं एक्सप्लोअर पण करून त्या ठिकाण, म्हणजे खूप अशी हवा झालेली आहे, बघूया कसं आहे ते। आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, म्हणजे डिटेल्समध्ये की कसं जायचं आहे आपण, ट्रेन पकडून बस पकडून तिथपर्यंत कसं पोचायचं आहे हे तुम्हाला माहिती ह्या ब्लॉगमध्ये पूर्णपणे भेटेल। सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। डोंबिवली स्टेशनवरून ट्रेन पकडून मी पोहोचलो सेंट्रलच्या दादर स्टेशनला। त्यानंतर ट्रेन चेंज करून पोहोचलो वेस्टर्न लाईनच्या ग्रँड रोड स्टेशनला। ग्रँड रोड स्टेशनवरून चालत निघालो चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ब्रिजकडे। जायचं सरळ इथे गेलात, इथून राईट मारायचं आणि सरळ खायचं, या ब्रिजवरती जायचं। रस्ता क्रॉस करून 105 नंबरची बस पकडली। कंडक्टर काकांनी कमला नेहरू पार्क बस स्टॉपची 6 रुपयाची तिकीट फाडली। भर दुपारी एवढ्या गरमीत 6 रुपयाच्या तिकीटीत AC बस मिळाल्याने मी मनातल्या मनात खूप खुश होतो। अवघ्या 15 ते 20 मिनिटात मी पोहोचलो मलबार हिल नॅचरल ट्रेलच्या एंट्री गेट जवळ। तर ही एंट्री आहे यांची आणि इथे तिकीट काउंटर आहे, पण सध्या ऑफलाईन तिकीट बंद आहे यांची, ऑनलाईनच चालू आहे। फलक आहेत, त्याचं पालन केलं पाहिजे, हे वाचून जावं जाताना। आणि इथून स्टार्ट होते एंट्री। सो आपण बुक केलेलं एकचा स्लॉट दुपारी, कारण मला ऑनलाईन भेटली नाही बुकिंग। संध्याकाळची वगैरे मी बघायला ट्राय करत होतो, तर तुम्हाला दाखवून मी आता व्ह्यू कसा आहे तो इकडचा, आणि खूप ऊन लागतं आहे बेकारून। सो हा पूर्ण असा ट्रेक आहे, ट्रेक बोलतं त्याला। रुंदी आहे तशी मस्त आहे आणि 450 मीटर लांब आहे असं ऐकलं आहे असं। तर बघूया आपण किती वेळात पोहोचतं आहे। जागी अशी मस्त आहे की म्हणजे झाडांची वगैरे माहिती दिली आहे, पण इकडे असं वाटत नाही एकदम ऊन पडते असं। आता मी 1 वाजता, म्हणजे 1चा माझा स्लॉट होता, पण मी 1:30 वाजलेत मला येईपर्यंत, खूप ट्रॅफिक भेटलं मला वाटेत। जागोजागी कॅमेरेज पण आहेत लक्ष ठेवण्यासाठी, मस्त अशी सावली आणि म्हणजे ना एकदम शांतता आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशी माहिती दिलेली आहे पक्ष्यांची वगैरे, जे जे इथे बर्ड्स आहेत त्यांची अशी माहिती दिलेली आहे। आपल्याला पाहायला भेटतं की नाही बघूया आपण। दुपारी झाली ॲक्च्युली, कावळेच दिसतात मला तर, मग कावळाच आहे हा। जॅगरी पाम, सो ह्या झाडाची माहिती आहे। मस्त पाहायला आपल्याला भेटणार नाही वाटतं असे प्राणी वगैरे, आणि दिसत तर नाहीत कुठे, दिसला तर ठीक आहे। आणि वरती आपलं हँगिंग गार्डन आहे, तिकडनं पण लोक फक्त बघू शकतात, एंट्री नाही आहे तिकडनं, बंद केली आहे बघा। इथे एंट्री होती आधी, ती बंद केली आहे। त्यांचा पुढे प्लॅन असेल काहीतरी, आता स्टेअर केसेसपर्यंत जातात वरती असे। गिरगाव चौपाटी, ही गिरगाव चौपाटी जी आपल्याला इथून दिसू शकते। सर्व प्रवाशांनी 1:55 पर्यंत एक्झिट करा। ग्रुप अशी अनाउन्समेंट होते, ग्रुप एका साईडला उभा, अशी अनाउन्समेंट होते, एका साईडला
आणि याची अनाऊन्समेंट केली जाते. असे स्लॉट असेल तुमचं 2 वाजेपर्यंत तर मग अशी अनाऊन्समेंट केली जाते. पुन्हा त्याची काही प्रॉब्लेम असेल ते लोक ॲक्च्युली कॅमेरावरती सगळं बघत असतात, लक्षात ठेवत असतात. असे फायर अलार्म वगैरे आहेत, लाईट्स पण असतात रात्रीच्या. इकडे की म्हणजे स्लॉट वाईज सोडतात, अनाऊन्समेंट करतात. आता माझा 1चा स्लॉट होता, 1:55 खाली करायला सांगितलं जागा. सो पब्लिक सगळे जातात इकडनं, थांबत नाहीत आणि लगेच त्यांना कॅमेऱ्यामध्ये कळतं, त्यांना पण लगेच अनाऊन्समेंट करून सांगितलं जातं. मॅनेजमेंट चांगलं आहे यांचं, म्हणजे गर्दी अवॉइड करणे चांगलं केलं त्याने. तरी लोक काय लोक कंप्लेंट करतात, तुम्ही ओरडता कशाला, आम्ही लेट आलो. त्यांचा स्लॉट होता 1चाच, पण ती लोक लेट आले 1:30 वाजता किंवा 1:45ला. तरी त्यांना सांगतं की आम्ही लेट आलो, आम्हाला एक्सटेंड करून द्या. असं एवढी चालतं, रूल इज रूल. तुम्ही 1लाच आलं पाहते तर तुम्हाला इथे थांबायचं होतं जास्त वेळ. तर पण मी आपलं चाललं आहे आपल्या वेळेला. पावसात बघणार का असणार आहे, मस्त सगळं असणार पावसात. इकडचा क्लायमेट मस्त असं. तर बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला घरी गेल्यावर देईन, कारण माझ्याबरोबर आज भरपूर किस्से झाले. म्हणजे इथे मी का लेट पोचलो ना, लवकर निघून सुद्धा मी लेट पोचलो आहे. तुम्हाला मी तिकडे घरी गेल्यावर सांगेन. आणि कसं काय ऑनलाईन बुकिंग वगैरे सगळं यांचं असं ना, सगळी मी डिटेल्स देईन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि तुम्हाला सांगेन सुद्धा लास्टला. पुन्हा चेकिंग होते इथे, QR कोड मी दाखवून फुल चेक करून घेतो. थँक्यू. सो आता 2चा स्लॉट आहे. गर्दी बघा. एंट्री गेट आहे इथून. स्टेशनवर येताना बस आपल्याला पुढे सोडते, तिथून आपल्याला चालत यावं लागतं मागे. पुन्हा हार्डली 30 ते 35 मिनटं पण भरपूर झाली इकडे फिरायला. फक्त तुम्हाला फोटो सेशन वगैरे थोडं टाईम लागतो, बाकी काही इश्यू नाही. जसं मी सिंगल म्हणजे असं फिरत होतो एकटाच या डायरेक्ट का, तुम्ही काय जास्त वेळ नाही थांबलो, पण शूट आपल्याला करता आलं तेवढं मी शूट केलं. बस स्टॉप आहे, तिकडनं बसेस निघतात 42 नंबर आणि 105 नंबर. ती पकडून आपण जाणार आहोत ग्रँड रोड स्टेशनला पुन्हा रिटर्न. मित्रांनो, घरी फायनली मी पोहोचलेलो आहे. घरीपर्यंत भरपूर लेट झालं आणि या गरमीने भरपूर त्रास झाला. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं की सकाळपासून माझ्यासोबत भरपूर असे किस्से होत आहेत, त्याच्यामुळे मी तिकडे लेट पोचलो. तर झालं असं की मी 1चा स्लॉट होता, तरी मी सकाळी 10ला निघालो इकडून. आणि सीन असं झालं की आमच्या कॉम्प्लेक्सच्या बस होत्या 2पैकी 1च बस चालू होती आणि ती पण लेट होती. आणि मग KDMची जी बस आली ती मला भेटली, पण तिचा पण मध्ये टायर पंक्चर, त्याच्यामुळे अजून लेट झालं तिकडे पोहोचेपर्यंत. पण आपला जो ट्रेल होता तो चांगला होता तिकडे, म्हणजे मजा आली मला तर. पण 1 टाईम आहे, म्हणजे असं ठीक आहे, ओके आहे. आणि कधीतरी गेला तर तिकडे मस्त की फोटोशूट करा, व्हिडिओज काढा बिंदास, पण मोबाईलवरून काढा. कारण इकडे काय असे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत जे तुम्हाला फॉलो करायला लागतील. त्याच्यामुळे ते तिकडे पेड्स अलाव नाही आहेत. कमर्शियल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाव नाही, म्हणजे तुम्ही DSLRने करता ते अलाव नाही आहे. तुम्ही मोबाईलने करू शकता बिंदास. आणि तिकडे कचरा टाकू शकत नाही कुठेच, तुम्हाला लगेच BMC वाले फाईन मारणार. प्लस जर तुम्ही ऑनलाईन तिकीट्स, त्याचं मेन आहे, ऑनलाईन तिकीट्स घ्या. ऑफलाईन तिकीट तिकडे अजून अवेलेबल नाही आहे. ऑनलाईन तिकीट्समध्ये फक्त 200च स्लॉट वाईज 200च पब्लिक जाऊ शकतात एका स्लॉटमध्ये. ते 5 ते 8 टायमिंग आहे त्याचा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक दिलेली आहे, तेव्हा जाऊन तुम्ही तिकीट बुक करा. आणि जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तिकडचं ट्रेल, तर मी सांगेन सकाळी आणि रात्रीची तिकीट बुक करा. आणि सकाळी जर तुम्ही गेला तर तिकडे तुम्हाला पक्ष्यांचे आवाज, वेगवेगळे पक्षी तुम्हाला पाहायला भेटतील एकदम मॉर्निंगलाच. आणि जी रात्रीचा स्लॉट आहे, रात्रीच्या स्लॉटमध्ये तुम्हाला तिकडे लाइटिंग पाहायला भेटेल. जी ब्रिज होती लाइटिंग ती एकदम बघण्यासारखी लाइटिंग आहे आणि त्याच्यामध्ये फोटोज पण तुमचे भारी येतील. प्लस तुम्हाला ही बुकिंग करायची असेल तर तुम्ही 15 दिवस आधी करू शकता जर तुमचा असा प्लॅन असेल तर, आणि तुम्हाला पाहायचं स्लॉट भेटेल. नाहीतर मग तुम्हाला मे बी दुपारचे स्लॉट जास्त रिकामी असतात तेच तुम्हाला स्लॉट्स भेटतील. आणि ऑफलाईन तिकीटकडे जाऊच नका, कारण ऑफलाईन तिकीट अवेलेबलच नाही आहे. ऑनलाईनच सध्या तरी तिकीट अवेलेबल आहे, म्हणून सांगतो ऑनलाईन तिकीट बुक करा. तर मी सर्व डिटेल्स या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेतच. प्लस
पार्किंगचा इश्यू असतो काय काय ठिकाणी, तर तिकडे सुद्धा आहेच तो इश्यू. तुम्हाला पार्किंग भरपूर लांब करायला लागेल. कमला नेहरू पार्कचा जो एरिया आहे त्यामध्ये तुम्हाला करायला लागेल. सो तिकडे तुम्हाला तिकडून पार्क करून तुम्ही वॉकेबल येऊ शकता. 5 मिनिटाचं अंतर आहे. तर ती ओन रिस्क पार्क आहे तुमची. तिकडे कसं वेगळं पे अँड पार्क असं काही सीन नाही आहे तिकडे. सो अजून काही तुम्हाला डिटेल्स हवे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या ब्लॉगचा आपण आता इथेच करूया. जर तुम्हाला काही नवीन असे प्लेसेस माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ नवीन पुढे अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.